तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम झिरपे. तर या चॅनलवर आपण एक नवीन सीरीज चालू करत आहोत, जी की जावा लँग्वेज मराठीमधून. तर ह्या सीरीजचा हा पहिला पार्ट आहे. तर या पहिल्या पार्टमध्ये आपण जावा लँग्वेज कशी इन्स्टॉल करायची, तर हे बघणार आहोत. तर जावा इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची गरज असते. तर सगळ्यात पहिले जेडीके आणि दुसरी गोष्ट आपल्याला व्हीएस कोड. तर जेडीके म्हणजे काय? व्हीएस कोड म्हणजे काय? तर हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे. आपली पार्ट 2 ह्याच्यावरच आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी 2 लिंक देतोय. सगळ्यात पहिली आहे ती जेडीकेची आणि दुसरी आपल्या व्हीएस कोडची. तर सगळ्यात पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होणार. आपण जावा जेडीकेचं 21वा व्हर्जन डाउनलोड करतोय. तर तुमच्या मशीननुसार तुम्ही ते सिलेक्ट करून आता माझी 64 बीट आहे विंडोजची. तेव्हा मी क्लिक केल्यानंतर माझं जावाचं जेडीके डाउनलोड होणार. तर ते तुम्हाला कुठे दिसेल? कंट्रोल जे केल्यानंतर तुम्हाला त्याची हिस्ट्री दिसून जाईल. तर जेडीके डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला व्हीएस कोड डाउनलोड करायचा आहे. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर व्हीएस कोड डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला हे असं दिसणार. तर या डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर या विंडोज तुमच्या मशीननुसार करायचं. माझी मशीन आहे विंडोजची, तर विंडोजवर क्लिक केल्यानंतर ते डाउनलोड प्रोसेस चालू होणार. मी ऑलरेडी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. बरोबर. आता तुमचं जावा डाउनलोड झाल्यानंतर जेडीके डाउनलोड झाल्यानंतर त्याच्यावर डबल क्लिक करायचं, नेक्स्ट नेक्स्ट करायचं आणि इन्स्टॉल करायचं. ते झाल्यानंतर दिस पीसी मध्ये तुमची प्रोग्राम फाईल असतात. त्याच्यानंतर तुम्हाला जावा फोल्डर सर्च करायचा आहे. जावा फोल्डर सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे 21 व्हर्जन दिसेल. तर ह्याच्यावर क्लिक करायचं, बिन मध्ये जायचं आणि बिन मध्ये गेल्यानंतर हा जो वरचा पाथ आहे तो पाथ कॉपी करायचा. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स मध्ये तो आपल्याला पाथ सेट करायचा आहे. इन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स मध्ये जायचं आणि इथे पाथ द्यायचा. तर पाथ मी ऑलरेडी दिलेला आहे. इथे न्यू करून तुम्हाला इथे पाथ कॉपी पेस्ट करायचा आहे. आता मी ऑलरेडी दिलेला आहे, त्यामुळे मी डबल देणार नाही. ओके करणार आणि वरच्या पाथ मध्ये पण मी तो एक्स्ट्राचा पाथ देऊन देणार. इथं मी ऑलरेडी दिलेला आहे, मी परत डबल देणार नाही. ओके करायचं. आता हे आपण का केलं? तर ह्याचं रिझन असं आहे की आपण मगाशी दिस पीसी मध्ये जाऊन प्रोग्राम फाईल्स मध्ये, त्याच्यानंतर इथे जावा. आता इथे जर मी सीएमडी क्लिक केलं, जर मी टर्मिनल ओपन केलं, तर जावा हायफन व्हर्जन ते मला व्हर्जन दिसणार. बरोबर. पण जर मी डेस्कटॉपवर गेलो, डेस्कटॉपवरनं जर मी सीएमडी ओपन केलं, तर इथे मला नाही दिसणार. आता मी सेट केलंय त्याच्यामुळे ते दिसणार. तुम्ही ट्राय करून बघा. जर इथे व्हर्जन आलंय म्हणजे तुमचं इन्व्हायरमेंट पाथ सेट झालंय. ओके. जर नसेल सेट झालं, तुम्ही पाथ सेट केलाय पण आणि इथे जर तरी व्हर्जन नाही येत ना, तर तुम्हाला तुमचा जो मशीन आहे तो रिस्टार्ट करायचा. रिस्टार्ट करून झाल्यानंतर तुम्हाला आपलं व्हीएस कोड डाउनलोड करायचं आहे. तर ह्याच्यावर डबल क्लिक करायचं, इथून ऍग्री करायचं, नेक्स्ट करायचं, नेक्स्ट करायचं, नेक्स्ट करायचं, नेक्स्ट करायचं, इन्स्टॉल करायचं. तर हे आपलं व्हीएस कोड डाउनलोड होत आहे. तर आपलं डाउनलोड प्रोसेसिंग, तर आपलं डाउनलोड झालेलं आहे. फिनिश करायचं आणि इथे आपला हा व्हीएस कोड. तर हे आपलं व्हीएस कोड डाउनलोड झालंय. फुल स्क्रीन करणार, तुम्हाला सगळ्यात पहिले आल्या हे असं दिसणार. झालं असं दिसणार. तर आपल्याला काय करायचं, एक न्यू फोल्डर बनवायचा आपल्याला. तर मी काय करणार, डेस्कटॉपवर जाणार आणि डेस्कटॉपवर इथं एक फोल्डर बनवणार, न्यू फोल्डर, आणि ह्याला एक तुमच्या मनाने काही नाव देऊ शकता, जावा. तर मी व्हीएस कोड मध्ये येणार आणि इथून एक ओपन फोल्डर म्हणून बनणार. ओपन फोल्डर म्हणणार, डेस्कटॉपवर जाणार, जावा जाणार, इथून सिलेक्ट करणार आणि इथून आपलं जावा चालू होणार. इथे एक नवीन फाईल बनवायची आपल्याला. तर डेमो डॉट जावा, आणि इथून तुम्हाला एक एक्सटेन्शन डाउनलोड करायचं आहे, एक्सटेन्शन पॅक फॉर जावा. ते तुम्हाला येऊन जाईल, एक्सटेन्शन पॅक फॉर जावा. तर हे डाउनलोड करायचं तुम्हाला. याच्यानंतर आता आपल्या कोडमध्ये येऊ आपण. तर आता व्हीएस कोडच्या कोणत्या पार्टला आपण काय म्हणतो,
तर हे झालं आपलं लिहिण्याचं इथं म्हणतात एडिटर. आणि इथे आपले सगळे फोल्डर स्ट्रक्चर आणि ह्याच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपला जावाचा कोड रन होतो. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर तुमची जावा तुमच्या मशीनमध्ये इन्स्टॉल झाला असेल. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि पुढच्या पार्टसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.